विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. खूप बोलता येतं पण बोलायच्या प्रसंगात बोलावं. मी कुठेही बोलत नाही, अगदी अल्प शब्दामध्ये माझं बोलणं असतं. पण आज जे कर्तव्यता आहे त्या कर्तव्याला जाणून त्याची जाणीव ठेवून मी आज थोडा वेळ आपला घेतला. आदरणीय आष्टीपाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय भीमरावजी धोंडे साहेब यांचं आगमन झालं, त्यांचंही आपण स्वागत करू. स्वागत करण्याकरता मंडळींनी शाल हार आणायचं पटकन. हार घाल. उभं या, इकडे या, पुढे या सगळीच्या. कर्मापेक्षा कर्तव्य महत्वाचं आहे. कर्म जर बिनचूक घडायचं असेल तर कर्तव्याची जाणीव राखली पाहिजे. आपलं स्वतःच्या जीवनामध्ये असणारं कर्तव्याला जो जागतो त्याचं कर्म बिनचूक होतं. विठाला म्हणून हे महत्वाचा भाग आहे. आज या ठिकाणी मान्यवर तर आलेले आहेत, येत आहेत, येणार आहेत. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे हे सर्व आमचा टाळकरी मंडळी संच. मी काल सर्वांचा नामोल्लेख केलेला आहे, आज पुन्हा तो नामोल्लेख करत नाही, वेळ घेत नाही. आणि आपल्याला सर्व साथ संगत ज्यांची कायमस्वरूपी आहे असे आमच्या या संस्थांचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण विशालजी महाराज, बेलेश्वर वारकरी शिक्षण संस्था बालगोपाळासह ते उपस्थित आहेत. अखंड अशा प्रकारची सेवा इथे आहे. आणि आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे चिरंजीव तालसम्राट पंडित दिग्विजयजी महाराज. मोठी माणसं आहेत, शब्द कमी पडतात, एवढी उंची आहे बरं, पण त्यांची छाया कृपा आपल्यावर आहे, प्रेम आहे. आणि म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांची हाजरी असते. एवढंच नाही तर मध्ये आधी आलं तरी मोठ्या प्रेमाने आमचा दिग्विजय भेटल्याशिवाय जाणार नाही. कारण तू आजोबाच आहे मी बाबा. विठाला सर्वांचं मान्यवरांचंही शब्दसुमनाने मी या संस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. कोण जनता आहे, कोणी हे निर्माण केलं, याचा निर्माता कोण आहे? जेने हे विश्व निरमी, जेने विश्व महर्षी देवा ते संस्थापिले, महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गात ते धरिले, 21 स्वर्गात ते धरिले. सत्ता माझे तुला, सत्ता माझे
महर्षी देवा ते संस्थापिले 21 वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. या संस्थांचे उत्तराधिकारी आहेत हरिभक्तीपरायण आनंद महाराज. ते म्हणते आमचं कोणी नावच घ्यायला. पंचायत आहे आता, सत्ता सगळी लेकराच्या हातात आहे भाऊ. त्यांच्या अगोदर माझ्यावर हेच पडली असती ही मंडळी, त्यांची तरुण मित्र मंडळी. काय बाबा तुम्हाला काय कळतं का नाही? ते आता नसतं, ते झाल्यावर असतं. आनंद महाराज आहेत, लोकाला उत्तराधिकारी शोधता शोधता फजिती होती, पण आमचं आहेतच देवानी तयार ठेवलं. ते देवाची मेहरबानी आहे, त्या सावता महाराजाची मेहरबानी आहे, म्हणून हे तयार झाले. आता काय महाराज, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवाती संस्थापिले सत्ता मात्र 21 वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. सत्ता मात्रे आपल्या. असं हे परमात्म्याचं शक्ती सामर्थ्य आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरण आलो, असं नामदेवराय म्हणतात. असा समर्थ आहे परमात्मा. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ज्याची शक्ती आहे. एकाने असं विचारलं नंतर असा एक तत्व निघाल्यानंतर ही तत्वाचा विचार करत असताना काही माणसं पुढे आली आणि त्यांनी सांगितलं असं कुठं होत असतं काय? ते म्हणले हे असं नाही आहे शक्य, याचा निर्माताच नाही, या विश्वाला निर्माताच नाही, असं म्हणणारा एक वर्ग आला. त्यावेळेला एका तत्ववेत्याने असं सांगितलं, एक सुंदर अशा प्रकारचं निसर्गरम्य चित्र तयार केलं त्यांनी हाताने, स्वतः चित्रकार होता तो. असं सुंदर चित्र निर्माण केलं आणि टेबलावरती ठेवलं. जो शास्त्रज्ञ होता की याचा निर्माता कोणी नाही त्याला सांगितलं, त्यांनी त्याच्या टेबलावरती त्यांनी ठेवून दिलं. ते बाहेरून आल्यानंतर त्यांनी त्या टेबलावर बसल्याबरोबर ते निसर्गरम्य अशा प्रकारचं चित्र त्याला पाहण्यात आलं आणि खूप स्तुती करायला सुरुवात केली की खूपच सुंदर चित्र केलं होतं. पण कशाचं? देवाचं नाही, साधूचं नाही, संताचं नाही, कुणाचं नाही. कशाचं? डोंगर, पाणी, दरी, अमुक तमुक सगळं काय असेल ते. हे असं निसर्ग चित्र तयार केलं आणि ते समोर ठेवलेलं. त्यांनी पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला, आल्हाद वाटला, खूप स्तुती करायला सुरुवात केली. आणि हे कोणी केलं असेल हे निर्माण? म्हणले किती सुंदर काढलंय चित्र, कोणी काढलं असेल? हे दुसरे आले तत्ववेत्ते, त्यांनी सांगितलं काही नाही, कोणी काढलंच नाही. म्हणजे कसं काय काढलं नाही? नाही म्हणले. मग म्हणले इथं कागद होता, तिथं पेन होता, तो पेनाच्या मनात आलं, पेन निघला आणि पेनाने स्वतःच ते रेखाटलंय. पटतंय का तुम्हाला हे? नाही, त्याला पटल नाही तर नाही पटल, तुम्हाला पटतंय का? आत्ताच्या या सांप्रत युगामध्ये, विज्ञान युगामध्ये पेन उचलला आणि आपोआपच लिहून गेला. चमत्कार तर नको आहेत तुम्हाला. हे पटेल का कोणाला? हे पटणार नाही. ते मला असं कुठं होत असतं का राव? पेन कुठं स्वतः येऊन आणि ती रेखाटून कुठं चित्र निर्माण होत असतं का? त्याला कोणीतरी रेखाटणारा लागतो. म्हणले हे जर रेखाटणारा लागत असेल तर या विश्वाच्या निर्मितीला रेखाटणारा एकले न कंठेची म्हणून येणे, केले निर्माण 14 भुवने, 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, सूर्य मेघ तारांगणे. 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न वो. माया सूत्रधारी ऐसा लाघविया, माया सूत्रधारी ऐसा लाघविया, माया सूत्रधारी ऐसा लाघविया, माया सूत्रधारी, माया सूत्रधारी. लक्षात घ्या. एकले न कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, मेघ चंद्र सूर्य तारांगणे. 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. असा हा सूत्रधार आहे आणि त्याने हे निर्माण केलं. तुम्हाला एक सांगू,
आज आपण ज्या भूमीमध्ये आहोत त्याला सुद्धा निर्माता आहे तोच. त्यानेच हे निर्माण केलं. तुम्हाला समजून सांगतो, त्याने कसं निर्माण केलं. त्याला एकट्याला कर्मना म्हणून त्याला इथं यावं वाटलं. पहिली गोष्ट, त्याला इथं यायचं म्हणल्यावर पुढचं नियोजन लावावं लागलं. आमच्या भाकरे मंडळीला त्यांनी जागं केलं आणि त्यांना प्रति दिली, त्यांना सद्बुद्धी दिली आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी या वास्तूची निर्मिती झाली. 5 जण भाऊ आहेत, त्यातले काही स्वर्गवासी झालेले आहेत. कैलासवासी एकनाथराव भाकरे, कैलासवासी भानुदासराव भाकरे, कैलासवासी सीतारामरावजी भाकरे आणि आत्ता 2 जण आहेत आमचे हरिभक्तीपरायण साहेबरावजी भाकरे आणि हरिभक्तीपरायण महादेवरावजी भाकरे. या पंच तिथं देव म्हणतात ना, 5 तिथं परमात्मा असं म्हणतो ना आपण, तसं या पंच मंडळीने या ठिकाणी पांडुरंगाला ही भूमी दान केली महाराज. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हा भक्तिरसाचा आनंद नुसता तुम्हाला मलाच नाही तर अन्य ठिकाणच्या अन्य क्षेत्रातल्या अन्य मान्यवरांना सुद्धा हा भक्तिरसाचा आनंद मिळतोय. आणि एवढंच नाही तर त्याच्याबरोबर साधू संतांनाही मिळतो, गुणवंतालाही मिळतो, त्याच्याबरोबर पांडुरंगालाही स्वतः आणि ह्या भक्तिरसाचा आनंद मिळतो. म्हणून त्यांनी हिची निर्मिती केली. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले, किंवा एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने मेघ चंद्र सूर्य तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. अशा प्रकारचे हे या ठिकाणी परमात्म्याने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे महाराज. हा निर्माताच तो आहे. त्याला मानलं तरी तोच आणि त्याला नाही मानलं तरी तोच. लक्षात घ्या, शून्य म्हणलं तरी शून्यच आणि नाही म्हणलं तरी शून्यच आहे. पण त्याला शून्य म्हणावंच लागेल. काहीच नाही याचा अर्थ काही आहे आणि सिद्धी होते. काहीच नाही याला काय लावं लागतं, शून्य. हे ना, 25 मधून 25 वजा केले, खाली किती राहिले, शून्य राहिलं ना, म्हणजे काहीच नाही राहिलं. शून्याचा अर्थ काय, काहीच नाही. पण काहीच नाहीची सिद्धी, काहीच नाहीची सिद्धी काहीतरी आहे नाही आणि करावी लागते. म्हणून शून्य दाखवायचं, काही नाही दाखवायला सुद्धा काही आहे. तर या विश्वाला जर निर्माता काहीच नाही तर तो उभा आहे, ते दाखवण्यासाठीच पांडुरंग परमात्मा निरनिराळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या युगामध्ये आणि तो प्राप्त झाला आणि आपल्या भक्ताकडून सेवा केली. बरं, भक्तांची सेवा केली आणि भक्ताकडूनही सेवा घेतली. असा तो परमात्मा आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. धर्म रक्षा भयावतार घेसी, 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 धर्म रक्षा भयावतार, धर्म रक्षा भयावतार घेसी, धर्म रक्षा भयावतार घेसी. आपुल्या पाळीस भक्त जना, आपुल्या पाळीस भक्त जना, आपुल्या पाळीस भक्त जना, भक्त जना, भक्त जना. अंबरुसीसाठी जन्म सोसिएले, अंबरुसीसाठी जन्म सोसिएले, अंबरुसीसाठी गर्भ सोसिएले, अंबरुसीसाठी गर्भ सोसिएले, जन्म सोसिएले, जन्म सोसिएले. काय धर्म रक्षावय अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले.
पुढे दुष्ट निर्दाळिले किती दुष्ट निर्दाळिले किती एक. दुष्टाचा संहार म्हणजे दुःखाचा संहार आणि भक्ताचा प्रतिपाळ सज्जनाचा प्रतिपाळ म्हणजे सुखाचा प्रतिपाळ. विठाला विठाला एवढ्या करता हा अवतार भगवंताचा झाला. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन. बरं 10 अवतार झाले महाराज. परशुराम राम कृष्ण परमात्मा आणि बौद्ध अवतार भगवान पांडुरंग परमात्मा. शांत उभा राहून पाहतोय काय काय चाललंय. ती काही बोलत नाही बिचारा. त्याला बांधून टाकलं. मुडपापी जैसे तैसे उतरी काशे लावून बांधून टाकलं त्याला. कसे जरी आले तरी त्यांचा तू काय कर उद्धार कर. याचा अर्थ आपण पापच करीत राहावं आणि त्यांनी उद्धारच करीत राहावं. त्यांनी काय आपलं गुत्त घेतलेलं नाही. विठा त्याला आज्ञा आहे संतांची पुंडलिकरायाची. मुडपापी जैसे तैसे ही आज्ञा आहे. पण आज्ञा आहे परंतु त्या आज्ञेलाही काही बंधन आहे. अहो जर पापाने पाप वाढत गेलं दुष्ट प्रवृत्तीने दुष्ट प्रवृत्ती वाढत गेली त्याचा अतिरेक झाला तर दुष्ट निर्दळिले किती एक. म्हणजे दुःखाची निवृत्ती करून नुसती नाही तर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि सुखाची आत्यंतिक प्राप्ती याचंच नाव आहे मोक्ष. विठाला हे आपल्या भक्ताला देण्याकरता परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे. तो परमात्मा अवतार धारण करता झाला. याचं वर्णन कुठं झाला कसा झाला याची मर्यादा सांगत असताना इतर कीर्तनामध्ये मर्यादा वेगळी आहे. कोणी नामपर कोणी कीर्तनपर कोणी भक्तीपर संतपर वेगवेगळा कोणी पंढरीपर अशा प्रकारची वेगवेगळ्या अभंग कीर्तनकाराला 7 दिवसामध्ये घेता येतात. पण संप्रदायाचा असा दंडक आहे कोणत्या संताची पुण्यतिथी झाली तरी काल्याचं कीर्तन. पोथीची समाप्ती झाली काल्याचं कीर्तन. बरं आणि कुठला 2 दिवसाचा 3 दिवसाचा कार्यक्रम झाला तरी काल्याचं कीर्तन. सप्ताहामध्ये सुद्धा शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन हा नियम दिलेला आहे. कशा करता दिलाय पुढं बघू. परंतु हे सगळा नियम आहे. आळंदी पंढरी पैठण मुक्ताईनगर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संतांच्या ज्या काही महोत्सव होतात संजीवन समाधी महोत्सव जे होतात त्या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या महोत्सवाच्या समाप्तीला सुद्धा काल्याचं कीर्तन का नियम आहे. विठाला कशा करता हा नियम केलेला असेल याचा काय नियम आहे. याचा नियम असा आहे की भगवान परमात्मा हा या अवतारामध्ये जीवाशिवाचं ऐक्य करण्याचं महत्वाचं प्रधान तत्व या अवतारामध्ये विशेषत्वाने दिसतं. सर्वांचं हरण केलेलं आहे महाराज. आणि हे हरण करण्याकरता भगवंताला स्वतःला यावं लागलं. वास्तविक पाहता त्याला त्या ठिकाणावरून सुद्धा ज्याची एवढी मोठी शक्ती आहे त्याला तिथं बसून काही करता येत होतं ना एका जाग्यावर. त्याला यायचीच गरज काय. आणि जर तो येत असेल तर तो देव काय असं आपण सरळ म्हणू. मला एक सांगा. एक राजा होता. राजाचे राजकुमार होते. एकुलता एक राजकुमार. साहेबांना बोलायचे का काही जायचंय बोलणार आहेत का. हा म्हणजे मी माझ्या नादात माफ करा बरं. हो या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी संस्थान त्यांच्या हा सप्ताहाचा कार्यक्रम आहे.
आणि संतोष जाधव हे मला त्यांचा फोन आला की आमच्या शेवटची पंगत आहे तर तुम्ही कार्यक्रमाला या. मला माहीत नव्हतं, त्यामुळं मी आलो. इथं आल्यानंतर महाराजाचं सुश्राव्य असं कीर्तन चालू आहे, ते ऐकण्याचा योग आला. पण आम्हा लोकांना बऱ्याच ठिकाणी जायचं असतं. आता मी जामखेडला एक कार्यक्रम करून आलेलो आहे. आता इथून मला बीडला जायचं आहे, थोडा कार्यक्रम आहे. मी जास्त काय सांगत नाही, पण आता वारकरी संप्रदाय आपल्याकडे फार फोफवत चाललेला आहे. मराठवाड्यामध्ये वारकरी संप्रदाय फार जास्त आहे आणि अनेक साधू संतसुद्धा मराठवाड्यामध्ये जन्माला आले आणि त्यांनी हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रभर नेलेला आहे. आता मधल्या काळात असं होतं की उत्तर भारतीय महाराज हे संस्कृत किंवा हिंदीमध्ये प्रवचन करायचे. आपल्या लोकांवर त्यांचा फार प्रभाव झाला होता. परंतु माझं स्वतःचं मत असं आहे, वारकरी संप्रदायाने तो प्रभाव आता मोडून काढलेला आहे. आणि आता आपले वारकरी संप्रदायाचं जे प्रवचन चालतं, कीर्तन चालतं, हे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू, तिकडं काशी, इंदोर, गुजरात, राजस्थान, दुबईपर्यंत चालतं. आणि खरं म्हणजे ते चाललं पाहिजे. आपल्या हे जे पोरं इथं आहेत ना उभी, वारकरी शाळेमध्ये शिकणारे जे तरुण मुलं आहेत, त्यांना खरं म्हणजे इंग्रजी भाषेचं ज्ञान याच वयात मिळालं पाहिजे. आष्टीला मी एक आता वारकरी शाळा सुरू करतो आहे माऊली मंदिरामध्ये. तिथे एक माऊली मंदिर जे आपले माऊली चाकरवाडीचे आहेत, त्यांचं एक मंदिर तिथं आम्ही सर्व लोकांनी बांधलेलं आहे. माझी स्वतःची 1-2 एकर जमीन मी त्याला दिलेली आहे. आणि तिथंच आता वारकरी संप्रदायाची शाळा आपण काढतो आहे, ज्यामधली मुलं, आष्टीला आपलं इंग्रजी पब्लिक स्कूल आहे, तिथं ते इंग्रजी माध्यमातून शिकतील, वारकरी संप्रदायाचं ज्ञान पण ते घेतील. आणि भविष्यात कोणत्याही राज्यामध्ये जिथं हिंदी लोकांना समजत नाही, मराठी आपली येतच नाही, तिथं ते इंग्रजीमध्ये प्रवचन करतील, प्रदेशात जातील आणि आपली ही वारकरी संप्रदायाची परंपरा, प्रथा जगभर पोहोच करतील असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणूनच आपण सगळे म्हणत असतो, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे आपली परंपरा फार मोठी आहे. आणि महाराजांनी, सतीश महाराजांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे चालवलेले आहे. त्यांनी आता उत्तराधिकारी पण नेमलेला आहे म्हणाले. तयारच आहे. तर जरा घाईच केली असं मला वाटतं. ते आहेतच तयारी. घाईच केली नाही का? घाई वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही अजून कुठे म्हातारे नाही झाले अजून? नाही, ताब्यात नाही दिलं काही. हे आणखीन 25 वर्ष काय डंक आहे का? ओ, पायी पंढरपूर, पायी तिकडं गिरनाथ पर्वतावर गोदावरीची परिक्रमा केली का? आता ते करतील बहुतेक. नर्मदा जायचे. पण लोक म्हणतात गोदावरीची करा. काही एका मी महाराजाचं ऐकलं, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात गोदावरी आहे, तर गोदावरीची परंपरा सुरू व्हायला पाहिजे. नर्मदाची परंपरा फार शेकडो वर्षापूर्वीची आहे. बरेचसे लोक करतात, जे खूप परिक्रमा मन लावून करतात. 80 किलो वजन असलं तर त्यांचं 40 किलो राहतं. खूप मंडळी मला भेटलेली आहेत. जाऊ द्या, तो विषय वेगळा. परंतु सतीश महाराजांनी आपल्या पाटोदा गावामध्ये खूप चांगलं काम ते करतायत. आणि आज या ठिकाणी आपल्या एक मुलगा जो शहीद जवान जे भाकरे झाले होते, त्यांचाच मुलगा NDA झाला आहे तो. आणि तो लेफ्टनंट पदावर आता तो जॉईन होईल. भविष्यात तो खूप मोठा मिलिटरीचा अधिकारी होणार आहे. तो लेफ्टनंट झाला म्हणजे तो दक्षिण भारत युनिटचा अध्यक्ष होईल. म्हणजे कदाचित त्यांनी जर पुढे प्रगती दाखवली तर भारताचा सरसेनापतीसुद्धा तो होऊ शकतो. असं एक मोठं आपल्या पाटोद्याच्या मातीमध्ये जन्माला आलेला मुलगा आहे आणि तो नक्कीच आपल्या भागाचं नाव लौकिक करेल असं मला वाटतं. मी जास्त लांबवत नाहीत, कारण आपला कार्यक्रम आहे आणि तुम्हाला सगळ्याला महाराजांचं, सतीश महाराजांचं कीर्तन ऐकायचं आहे. आपण ते निवांतपणे ऐका. आणि मला या ठिकाणी बोलल्याबद्दल संतोष जाधव आणि त्यांच्या परिवाराचे मी आभार मानतो. 2 शब्द प्रयोग करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विठ्ठल बोलो. विठ्ठल
विठाला विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव लाला. आपला विषय असा होता की त्याला जागेवर बसून सर्व का करता येत नाही. येतं मग असा का अवतार धारण करता होतो. एका राजाचं आपण उदाहरण घेतलं होतं. राजाच्या राजपुत्रा हा एकुलता एक आणि त्या राजपुत्राला फिरवण्याकरता नौका विहार करण्याची लहर त्यांच्या दासांना आली आणि त्यांनी सांगितले, राजेसाहेबाची आज्ञा घेतली आणि म्हणले असं असं करायची इच्छा आहे, घेऊन जा म्हणले. नौका करायला गेल्यानंतर राजाचाच हा प्रश्न होता की त्याला यायची काय गरज होती. त्यांनी एक भावली घेतली बरोबर, राजपुत्र घरीच ठेवले आणि नौकेमधून निघाले आणि नौका मध्य भागामध्ये गेली की त्यांनी ते बाहुली रूपी लेकरू टाकून दिलं पाण्यामध्ये आणि मोठा आक्रोश केला. राजपुत्र बुडाले, राजपुत्र बुडाले, राजपुत्र बुडाले. राजाच्या कानावर वार्ता गेल्यानंतर राजाने सर्वस्वच बुडून दिलं आणि धाव कुठं घेतली, गंगेच्या किनाऱ्यावरती. त्याच्याजवळ काय कमी होतं, चांगले पोहणारे पट्टू होते, मोठमोठे सैन्य होतं, काय नव्हतं. राजा बोलेंदल आले, काय गरज होती त्याला स्वतःला सिंहासन सोडून पळत जायची. त्याचं कारण आहे प्रेमसूत्र दोरी, जिकडे नेतो तिकडे जातो हरी. प्रेमामुळे जावं लागलं. तसा परमात्मा याच्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला प्रेम उद्भवतं ना त्यावेळेला तो निर्गुण निराकार जरी असला, सर्व सत्ताधीश जरी असला तरी आपल्या भक्ताचं मनोगत पूर्ण करण्याकरता सगुण साकार होतो. हे शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे आले हो, तुका म्हणे आले आले, तुका म्हणे आले आले, तुका म्हणे 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 आले. रुपाऊया चांगले, रुपाऊया चांगले, ऐसा भक्ताचा गीत हो, ऐसा भक्ताचा गीत. का म्हणे आले. आता फक्त टाळकऱ्याची माफी अशी याच्या करता मागायची की आपल्याला धावत चालायचे. आता अभंग सोडला की कीर्तन संपलं असं आहे. हे चरित्र कोणाचं आहे दुसऱ्याचं सांगतो काय मी म्हणले काय काय ठिकाणी म्हणले चरित्रच सांगितलं ना आणि हे काय केलं मग का शिव्या दिल्या काय कीर्तन. चरित्रच चालू आहे. त्या चरित्रामध्ये तुमचं चरित्र चालू आहे, आमचं चरित्र चालू आहे, देवाचं चरित्र चालू आहे. कोणाचं चरित्र नाही असं नाही, सगळ्याचं चरित्र चालू आहे. हा तीच काल आहे. काला त्यालाच म्हणायचं सगळ्याचं ऐक्य होणं याचं नाव काल आहे. त्याच्यापेक्षा वेगळा काला काय असतो, वेगळं काय असतं. मग कोणतं आणखीन वेगळं चरित्र सांगायचं. तुम्ही देव जर ठरलात तर तुमचं चरित्र देवातच जमाय. मी जर देव ठरलं तर माझं चरित्र देवातच जमाय आणि देव देव ठरला तर देवाचं चरित्र देवातच जमाय. विठाल एकंदरीत असा विषय आहे. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. तुकोबरायांनी निर्वाळा दिला. हे अव्यक्त स्वरूपाचं होतं. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझे रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम
गतिर्भरता प्रभू साक्षी निवासन शरणं सुरत अशा प्रकारचा असणारा परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपामध्ये आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, कुठलं वर्ण नाही, छाया नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, असा अव्यक्त स्वरूपाचा आणि असा परमात्मा. तुका म्हणे आली रूपा अव्यक्त. हा, नुसता अव्यक्तच आला, तो व्यक्त झाला, परंतु नुसताच झाला असाच अर्थ नाही. माणसं जन्माला सगळीच येतात, पण गुणवान किती येतात? माणसामध्ये देव आहे, पण प्रवृत्ती गुणवानाची किती आहे? अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत. माणसं सगळी जन्माला येतात, पण व्यक्ती तेवढ्या, प्रकृती आणि प्रकृती तेवढे काय स्वभाव. व्यक्ती तेवढ्या प्रकृती, प्रकृती तेवढे स्वभाव. आणि मी हे स्वभावाला काय औषध आहे महाराज? स्वभाव हा एखाद्याचा वेगळ्या पद्धतीचा असतो, कुणाचा राक्षसी स्वभाव असतो, कुणाचा सज्जन स्वभाव असतो, कुणाचा दुर्जन स्वभाव असतो. सर्व जरी देव असले तरी स्वभाव परत्वे विभागणी झाली. गुणकर्मे विभागशः चातुर्वर्णी मया सृष्टी, गुणकर्मे विभागशः. गुणानुसार त्याचा बदल झालेला आहे. आपल्याला कळत नाहीये, अरे गुणकर्मे असं आहे म्हणून जसा ज्याचा गुण तसं त्याला ते बोललं जातं. हे असं आहे, तो तसा आहे, ते तसं आहे. बरं, आमच्यासारख्याला काहीच घेणं देणं नसतं. कोण कसा असू, काय करायचे आम्हाला? तुझं कर्म तुझ्या बरोबर, आम्हाला घेणंच काय? होय पाटील. पण एक लक्षात ठेवा, हे चालवायचं असल्यावर त्या कर्माचा आणि त्या गुणाचा विचार करावा लागतो. दुर्जन गुणाचा संहार करण्याकरता प्रयत्न करावे लागतात, तरच हे चालत असतं. जसं त्यांनी चालवलं तसं हे साधू संतावरती जबाबदारी आहे. म्हणून तर गाथा निर्माण झाला, माथा नीट करायला. आमचे माथे नीट होत नाही, कधी गाथा बघत नाही. बघितलाय कधी? त्याचा विचार केलाय? त्यातलं कधी चिंतन केलं, कधी मनन केलं, तर आपले माथा जाग्यावर येईल. तो गाथा त्याच्यासाठी निर्माण झाला. ज्ञानेश्वरी, भागवत ही प्रस्थानत्रयी आहे वारकरीची. हे कशासाठी आहे? कशासाठी आहे? आपल्या स्वभावामध्ये बदल करण्यासाठी. एकमेव औषध जर काय असेल तर स्वभावाच्या बदलाकरता संत वाङ्मय आहे. विठाला संत वाङ्मयाचा अभ्यास करत असताना हे अव्यक्त स्वरूप परमात्मा असणारा जो आहे तो व्यक्त झाला, गुणाला आला. अगुण होता, तो गुणाशी आला. गुणा नुसताच आला असं नाही, तर त्याचं गुण असं महत्वपूर्ण आहे. ऐका यश श्री अवतारी, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत ज्ञानोबराय म्हणतात. असा तो परमात्मा असल्यामुळे त्याला भगवंत म्हणतात. असा तो परमात्मा आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न अशा प्रकारचा. चतुरात हो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. असा तो परमात्मा. आणि या ठिकाणी नावा रूपाला आला. अव्यक्त आकारले, रूपा आले गुणवंत. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. हे नुसतंच आलं नाही, तर ते चांगलं आहे, बरोबर आहे, नीट आहे, अतिउत्तम अशा प्रकारचं आहे. म्हणून तो परमात्मा त्याच्या बरोबरी कोणी करू शकणार नाही, कोणी करू शकणार नाही. आणि जो बरोबरी करायला गेला तो खालीच येऊन नमस्कार केला महाराज. तो तत्स्वरूपाला प्राप्त झाल्यावर तो विषय संपला. मग काही विषय राहील का? जीवब्रह्माचं ऐक्य झालं तर पुन्हा वेगळं करायचं काही शिल्लक राहिलं नाही. पण वेगळं जर झालं नाही तर मग त्यातलं भक्तिरस
त्यातला सुखाचा रस घेण्याकरता दुय्यम अवस्था लागते. म्हणून तुकोबरायाला ज्ञात होतं हे सर्व ब्रह्मज्ञान होतं. गीता तुळणेशी ब्रह्म तुकाशी आले, हे तुकोबरायाचं निर्गुण दर्शन. ब्रह्म तुकाशी आले हे निर्गुण दर्शन आहे. आणि तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम हे सगुण दर्शन. विठाला तुकोबराय ब्रह्मस्वरूपाला असताना सुद्धा म्हणतात नको ब्रह्मज्ञान मस्तके ते भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. विभक्त तो देव ऐसे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐशे करी. असा परमात्मा मी आणि भक्त आणि तू देव असा जर राहिलास तर तुझा आनंद आम्हाला मिळेल आणि आमचा आनंद तुला घेता येईल. म्हणून दोन, वास्तवता दोन नाही, कल्पित भेद आणि वास्तव अभेद. विठाला पण आम्ही त्या कल्पिताच्याच मागे लागलो येण्यासारखं. पण वास्तवाचा विचार करा तुम्ही, तो परमात्मा आणि एक आहे. परंतु याच्यासाठी दावी रूपमज गोपिका रमणा आणि ठेवू दे चरणावरी. त्या गोपीमध्ये रमणारा परमात्मा असल्यामुळे कोण गोपी? प्रकृती ही गोपीच आहे. आणि आतमध्ये असणारा आत्मा त्या प्रकृतीच्या माध्यमाने अनंत विषयाचं सुख प्राप्त करतो. आणि म्हणून तुकोबरायाने खालून दुसऱ्या चरणात भक्ताचा निष्काम हा निष्काम निराळा निष्काम निराळा. निष्काम निराळा. निष्काम निराळा. निष्काम निराळा. गोपीला विरेला चाला. गोपीला विरेला चाला. ऐसा भक्ताचा अंकित. हो ऐसा भक्ताचा अंकित. गोपीला विरेला चाला. ऐसा भक्ताचा अंकित. अंकित. ऐसा भक्ताचा अंकित. एक लक्षात ठेवा, देवानी भक्ताला बांधलं. देवाला कोणी बांधलं? भक्तानी बांधलं. आणि भक्ताला कोणी बांधलं? देवानी बांधलं. असा हा नोंदणी संबंध. एकमेकाला घाट बसली ना तर मग काही नाही, बांधल्यावर इकडं तिकडं करायचंच नाही. त्याच चाकोरीत चालावं लागतं. आत्ता आदरणीय सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्राचं भूषण, सर्व देशांचं देशादेशांचं भूषण झालेले मनोज दादा जरांगे पाटील यांना आमची कार्यकारिणी मंडळी भेटायला गेलेली होती. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळं त्यांना इथपर्यंत येता आलं नाही. सारखं दौरा असल्यानंतर काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आपण मोठं मन करायचं असतं आणि समजून घ्यायचं असतं. तेव्हा त्यांचा या ठिकाणी संदेश आलेला आहे. तो संदेश आपण शांत चित्ताने ऐका आणि आपलं कीर्तन सुरू करू. लावा. हॅलो सगळ्यांना, रामकृष्ण हरी. आपल्या विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या विठ्ठलनगरच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपले बाबा पाटील आणि पाटोदेची सगळी टीम यांनी पत्रिका घेऊन आले होते की सप्ताहासाठी यायचं, परंतु काल दिल्लीला आम्ही गेलो होतो. आपला समाजाचं लेकरू तिथं शिवरेभैया पाटील म्हणून 10वीतल्या एका विद्यार्थ्यानं मराठा समाजाची आत्महत्या केली होती. त्यामुळं त्या कुटुंबाला भेटायला जावं लागलं. त्यामुळं तब्येत थोडं बिघडल्यासारखे झाल्यामुळं मला येता नाही आलं. कुणी
नाराज होऊ नका. तिकडं आल्याच्या नंतर भेटून मी तुमचा सगळ्यांचा पुन्हा आशीर्वाद घेईल. महंत श्री सतीश महाराजजी या बाबाजींचंही कीर्तन आहे. आज खूप चांगला योग होता की सगळ्यांचं आशीर्वाद घेता आला असता, परंतु येता नाही आलं. पुन्हा तेच सांगतो की नाराज होऊ नका. मी आपल्या समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी अहोरात्र लढत राहणारे, झटत राहणारे. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की कधी काळी माझ्याकडून एखाद्या वेळेस सप्ताहासाठी किंवा लग्नासाठी येणं झालं नाही तर माझा मायबाप समाज नाराज होत जाऊ नका. शेवटी सतत उपोषणं केल्यामुळं शरीरात वेदना येतात आणि जास्त प्रवास केला तर आणखीन त्रास होतो. म्हणून एखाद्या वेळेस माझ्याकडून येणं होत नाही. पुन्हा एकदा आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद दादा. आपला संदेश इथपर्यंत पोहोचणं म्हणजे आपण आल्याचंच समाधान आम्हाला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की निष्काम निराळा गोपी लावेला चला. आपण खालून वर चाललो. माझी खोड आहे ती कधी कधी असं उलट असं अभंग दिल्यावर तर मग तर येडेवणी होतं. मग उलट चालायचं काय. मग निष्काम निराळा गोपी लावेला. निष्काम आहे, निराळा आहे या सर्व वस्तुस्थितीतून, पण एवढा असून सुद्धा गोपी लावेला दावी रूप मज असं का म्हणलं की गोपिकेमध्ये रममान होणारा म्हणून गोपिका रमणा. कोण गोपिका आहेत? अनंत जन्माच्या असणाऱ्या, इच्छित असणाऱ्या, अनेक अवतारामध्ये इच्छा करणाऱ्या त्या श्रुती आहेत. श्रुती भगवंताचं सुख उपभोगण्याकरता असुसलेल्या श्रुती आहेत. श्रुती त्याचं वर्णन करता करता थकल्या. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैशी. सहस्र मुखाचा वर्णिता भागला हर्ष जया झाला तिने श्रुतीने तिने ती म्हणती. श्रुतीने तिने ती म्हणती. तिने ती म्हणती. श्रुती का गोविंद रे सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. अशा मौन पावल्या. शेवटी फक्त मौन. एखाद्या वेळेला बोलता नाही आलं तर मौन राहतं, पण इच्छा आतमध्ये असते ना. बोलता नाही जरी आलं तरी मौन जरी असलं तरी इच्छा आतमध्ये असते. त्या इच्छेला व्यक्त होता येत नाही लवकर. ती इच्छा होणं काय पाप आहे काय? नाही, इच्छा होणार आहे, चांगली होईल वाईट होईल. इच्छेचं काय प्रकार घेऊन बसले? होईल बरं. मग त्या इच्छेच्या पूर्ती करता प्रयत्न चालू होतात. असे प्रयत्न अनेक अवतारामध्ये श्रुतीने केले. राम अवतारामध्ये परमात्मा आल्यानंतर एक पत्नी एक वचनी एक बाणी अशा प्रकारचा परमात्मा. आणि प्रभू रामचंद्र वनवासात असताना अशी सुंदर कोमल पावलं टाकत टाकत तो वनवास पार करत असताना, वनातून जात असताना ऋषीमुनी त्या ठिकाणी बसलेले होते. त्या डोंगरामध्ये, त्या जंगलामध्ये, गुहेमध्ये तपश्चर्येला. आणि प्रभू रामचंद्र त्याच वाटाने चाललेले होते. तिथं एक दगड पडलेला होता आणि त्याहून जात असताना प्रभूचा पायाचा स्पर्श त्या शिळेला झाला, म्हणजे त्या दगडाला झाला आणि त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये झालं. थोडं थांबा बरं. सदा मामा माफ करा, पण जरा थोडं थांबा.
मला बोलू देता का? मग कसं काय करावं? काय होतं? स्त्रीमध्ये रूपांतर झालं आणि स्त्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याची वार्ता त्या जंगलात पसरली. ती साधू मुनी बसलेले होते. मला वाटतं आता जर असा एखादा रामचंद्र प्रभू आला असता तर मला कळलं दिसतंय बरंच पुढचं. होय भोसले मामा, भोसले महाराज, आता जर असता असा रामप्रभू असता म्हणजे तसा अवतारातला की ज्याच्या पाय लागल्याबरोबर दगडाची स्त्री होती, तर मला वाटतं आजचा आमचा हा तरुण वर्ग त्या देवाला मानल्याशिवाय राहिला. बरोबर आहे ना? त्यांनी म्हणले असते, प्रभू काही दिवस आमच्या गावातच राहा, ही बेघर लग्नाची मारुती येत ना त्याचं एकदा लावून द्या. भेटत नाही कुठं ना, तर तुमच्या पायाने तिचा स्पर्श झाल्याबरोबर त्या दगडाची स्त्रीत रूपांतर होतं. यांचं लग्न लावून पुढच्या मुकामाला निघा, त्यांची गरज संपली. देवाचा वापर कामापुरता करतो आपण, असं आहे. तसं त्यांचं स्वरूप पाहिल्याबरोबर महाराज असं कळालं त्यांना. आणि मग हे जे ऋषीमुनी होते त्यावेळेला ते काय प्रापंचिक होते महाराज, असं थोडंच संन्यासी असा काही प्रकार नव्हता. तर त्यांनी ते दगड घेतले आणि म्हणले आपणही एक एक स्त्री करून घ्यावी. चांगलं आहे. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली, लंका दहन केली हनुमंत काशाने, असा हा परमात्मा. आणि तिथं स्त्रीचं रूपांतर झालं म्हणून ह्या गेले आणि दगड घेऊन चालले. लक्ष्मणाने पाहिलं, म्हणले हे कोण आले वा दगड घेऊन? त्यांनी बाण जोडला. अरे म्हणले लक्ष्मणा थांब. का? म्हणले तसं काही करू नको, ती काही वैरी नाहीत, दुश्मन नाहीत, आपल्यावर चाल करून आली नाहीत, ती माझ्या भेटीला आले. दगड घेऊन म्हणले कळल तुला, थांब. ते आले आणि प्रभूच्या समोर उभं राहिल्याबरोबर प्रभूची मूर्ती पाहिली, तिचे पुंज. त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला, ह्या श्रुती हे ऋषी, आणि या ऋषीच्या अंतःकरणामध्ये असा भाव झाला की जन्मोजन्मी ज्याच्यासाठी आपण इच्छा करतो तो प्रत्यक्ष परमात्मा या ठिकाणी यांना बायको मागण्यापेक्षा आपणच याची बायको होऊन राहावं. विठाल त्या ऋषीच्या मध्ये रूपांतर झाल्या. त्यांनी अनेक प्रकारचं गुणगान केलं, तरी सुद्धा धनी न पुरे गुण गाता. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता या प्रमाणाने झाली. सुरुवातीला अभंग कोणता होता? आता प्रमाण कोणतं झालं? आनंद लक्षात. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता ज्या ठिकाणी होती तिथं तत्व अगदी बिनचूक असतं. विठाला वर्णन करता येणार. शेवटी त्यांनी पाहिलं प्रभूला आणि त्यांनी इच्छा केली, तर प्रभू रामचंद्रापुढे बोलून दाखवलं. म्हणले आम्ही हे दगड घेऊन आलतो तर आम्हाला एक एक बायको भेटावं म्हणून, पण आता आम्हीच तुमची पत्नी होऊन राहतो. ते म्हणले तुम्ही राहिला असतात मी स्वीकारला असतो, तुमचा भाव मी चांगला ओळखतो, पण या रामावतारामध्ये नाही, पुढच्या अवतारामध्ये जरूर तुमचा स्वीकार करेल. त्यावेळेला 16,108 ह्या श्रुती ह्या गोपिकांच्या रूपाने भगवंताच्या सहवासामध्ये पत्नीच्या रूपाने काही. बरं, आणि पुढं सांगू का? कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र हे स्वरूप धारण करून भगवंताच्या ऐश्वर्याचा, भक्तीचा आणि त्याच्या सहवासाचा भोग घेण्याकरता जो त्या काळामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये आणि गोकुळामध्ये जे आनंद भेटला ना, त्याचं वर्णन करताना म्हणतात निष्काम निराळा गोपी लाविला चाळा. कशामुळे? ऐसा भक्ताचा अंकित
ऐसा भक्ताचा त्यांनी इच्छा केली म्हणून भक्तांनी इच्छा केली ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत हे ध्रुपद आहे आणि हे सगळं करण्याकरता प्रीती लावण्याकरता गोपिकांच्या सहवासामध्ये राहून त्यांचा आनंद उपभोगण्याकरता त्याला कुठंतरी स्थान निश्चय असतो ना तो स्थान निश्चयाचं वर्णन पहिल्या चरणात विश्वाचा जनिता 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 मने येसो जैसे माता मने येसो जैसे माता ऐसा भक्त संगीता ऐसा भक्त संगीता Ah
भावार्थ आणि चरित्र गोकुळामध्ये आहे झाल्याला, म्हणून तो परमात्मा कुठे जन्माला आला? यशोदेच्या घरी. नंदराजाच्या दरबारामध्ये परमात्मा अवतीर्ण झाला. जन्म कुठे झाला? मथुरेमध्ये झाला. वसुदेव देवकीच्या पोटी आला, देवकीने वाहिला आणि यशोदेने पाळिला. मला ते हे सांगावंच वाटत नाही, पण काय करावं होतं, इलाज नाही. आमची तशीच बोंब झालेली. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. आता त्याच तसंच ते पार 3, 13, 9, 12 वाजले तर आपलं कुठं नीट लागायचं ठिकाण? जरा विचार करा. आम्ही तशीच आहे, त्यांनी तसाच घडितो, अशी परिस्थिती आहे. तो परमात्मा मथुरेमधून गोकुळामध्ये गेला, केवळ ऐसा भक्ताचा अंकित एवढ्या करता गोकुळामध्ये गेला. एवढा मोठा विश्वाचा जनित आहे, परंतु तिथं गेल्यानंतर यशोदेला आई आई म्हणून अशा प्रकारची हाक मारायला सुरुवात केली. महाराज, केवढं भाग्य त्या यशोदा मातेचं की त्यांचा सहवास काही काळ त्यांना प्राप्त झाला. हे सर्वच गोकुळवासीय भाग्यवान आहेत. म्हणून तो परमात्मा त्या ठिकाणी अवतार धारण करता झाला. हे वर्णन आत्तापर्यंत आपण चिंतन केलेलं आहे. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. निष्काम निराळा गोपी लाविला चाळा, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. पुढे तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगली, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लाभी प्रीत. विठाला ज्यांचं या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमाने विठ्ठल रुक्मिणी संस्थान या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सुरेशरावजी धस अण्णा, धडाडीचे कार्यकर्ते, त्यांचे चिरंजीव जयदत्त युवा नेते जयदत्त भाऊ धस या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं संस्थांच्या वतीने, प्रथमतः कमिटीच्या वतीने सर्व मंडळी आणि संस्थांच्या वतीने आपण सर्वजण मिळून जयदत्त भैया यांचा आपण सत्कार करणार आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. शाल या वर या सगळे ना इकडे शाल घे इकडे.
हो बारकुमाई विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार बोला त्याचप्रमाणे आज आमचे परममित्र आमचे वर्गमित्र कैलासवासी भीमराव मामा यांचं स्मरण अगत्याने होत आहे. मागच्या वर्षीचा सुयोग काय असेल, जवळजवळ 15-20 चिठ्ठ्यामध्ये आमच्या वहिनी श्रीमती मंगलताई भीमराव जाधव यांना उपरती पांडुरंगाने दिली. ते म्हणले माझं नाव टाका पंक्तीला. वा सगळं तयार झालं होतं, आता चिठ्ठ्या निघणार, तर त्यांना उपरती झाली माझं एक नाव टाका. पण त्यांचं नाव टाकण्यात आलं. आणि मला वाटतं दादा हे असंच होतं आहे आपल्याकडं का नाही, ज्याची उपरती होईल त्याला तो पांडुरंग परमात्मा अगदी मनमोकळेपणाने त्याचं नाव निघून जातं. ती काय कोणाच्या हातात नाही, काही कुठल्या चिठ्ठी सगळ्या 21 चिठ्ठ्यातून आपण काढू पडतो ती एक चिठ्ठी सगळ्या एकत्र करून. तर त्यांना ती उपरती झाली, त्यांनीच मनोगत परमात्म्याने ऐकलं आणि त्यांच्या नावाची चिठ्ठी मागच्या वर्षी निघली. यावर्षी आज त्यांचं अन्नदान आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान अशा प्रकारचं सुंदर केलेलं आहे. सर्वांनी प्रसाद घ्यावा, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आमच्या भीमराव मामांचेच बंधू संतोष दादा जाधव लक्ष्मणरावजी संतोषदादा लक्ष्मणरावजी जाधव यांचा सत्कार संस्थांच्या वतीने करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो. दादा या. वर या दादा, वर या. मयूर भैया, तसंच मयूर भैया भीमराव जाधव यांना पण मी विनंती करतो, त्यांनी इकडे यावं. लगेच आपला सत्कार होत आहे, आपण घ्यावा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ जय. पुन्हा विसरून राहतं. ज्यांना कोणाला इच्छा होईल त्यांची यादी चालू आहे. आपलं मनोगत असेल तर आपण शेवटच्या पंक्ती करता, कारण आता मधीत काही जागा राहिलेल्या नाही, राहिल्यात तर शेवटची पंगत आहे. तर शेवटच्या पंक्ती करता ज्यांची इच्छा होईल त्यांनी नाव द्यावं. ही यादी चालू आहे कार्यकर्त्याकडं, त्या पंच कमिटीकडं आपण नाव सांगावं ही सर्वांना विनंती. यानंतर थोडक्या वेळामध्ये आपले युवा नेते जयदत्त भाई आधस यांना मी विनंती करतो, आपलं त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या आठवडा येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं मनोगत त्यांचं
कीर्तन आपण सर्व ज्यांची सेवा झाली असे आपल्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण सतीश महाराज, उपस्थित आदरणीय संतोष दादा, सर्व प्रतिष्ठित मान्यवर, माझे वडीलधारी मंडळी आणि उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व मायमावल्या, वर्षांवर्षापासून हा सप्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी बाबांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो आणि त्याचं आपण सर्वच पंचकृषीतील मंडळी हे साक्षीदार असतो. आणि खरं पाहिलं तर बाबांचे कीर्तन म्हणजे एक आपल्यासाठी एक आदेश असतो आणि एक आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून एक संदेश जो बाबा देतील तो आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं अतिशय आपल्या सर्वांना आपलंसं करणारं हे व्यक्तिमत्व आहे. बाबांपाशी कोणालाही परकत किंवा दुय्यम वागणूक त्या ठिकाणी दिली जात नाही. सर्व माझेच आहेत अशी एक भावना बाबांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असते. म्हणून आपल्या सर्वांनाच बाबा आपल्याला हवेसे वाटतात. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा जो कीर्तनाचा जो कार्यक्रम हा या ठिकाणी होतो तो पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना अशाच पद्धतीनं पार करायचा आहे. तसंच आत्तापर्यंत संस्थांसाठी जे काही करता येईल अण्णांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न अण्णांनी केलेला आहे. आणि प्रसाद योजनेमध्ये सुद्धा आपला प्रस्ताव हा 5 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी केला आहे. त्याला बाबांच्याच मार्गदर्शनाखाली तो होणार आहे. तेव्हा निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या सुखसुविधा आपल्याला या मठाकरता देता येतील ते या तालुक्याचे आमदार सुरेश अण्णांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्तता त्याची केली जाईल असा विश्वास सर्व भाविकांना या निमित्तानं मी देतो. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद जयदत्त भैया. अण्णांचं या ठिकाणी अंतःकरणपूर्वक लक्ष आहे आणि म्हणून गेल्या काही दिवसापासून हा आराखडा तयार होत आहे. कसं करायचे, काय करायचे म्हणून अण्णांची सर्व कार्यकर्ती मंडळी माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. त्यांना आराखडा देण्यात आला. त्याचा प्रयत्न अत्यंत अशा चांगल्या प्रकारे अण्णांनी घेतलेला आहे आणि ते करत आहेत आणि तेच करणार आहेत. हे वैशिष्ट्य आहे. मी मागेच ज्यावेळेला गिरनार पर्वतावरून माघारी यात्रा करून आलो त्यावेळेला त्यांना एक शब्द दिला होता, अण्णा तुम्हाला काय करायचे ते करा, सर्वस्वी अधिकार तुमचा आहे. आणि म्हणून हा शब्द मला वाटतं आता पंतप्रधान योजनेतला बरोबर आहे ना, हा प्रसाद या विठ्ठल रुक्मिणी संस्थांपर्यंत येईल अशी अपेक्षा बाळगतो आणि अण्णांनीही त्या पद्धतीने प्रयत्न केले, त्याबद्दल चालू आहेत. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. ते लवकर यशस्वी होत, ही कार्यभाग पूर्ण होत आणि आमच्या पाठीशी असंच राहो. जिथे अण्णा त्याला काहीच कशाची नाही तमन्ना. म्हणून मी त्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि मी माझ्या कार्यक्रमाकडे वळतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आता एक सूचना आहे. सर्व गुणीजन मंडळी आलेत आज. विशेष करून हरिभक्तीपरायण बिभीषण महाराज कोकाटे आहेत. हरिभक्तीपरायण आमचे या मंडपला ज्यांनी सर्वच पाटोद्यातली मंडप करणारी सर्वांची सेवा या ठिकाणी झाली. राधेश्याम जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. लव नाईक नवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या वस्तीवरचे शिवाजी भाकरे हेही उपस्थित आहेत. सर्वांनीच या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे. योग्य वेळेमध्ये चांगल्या प्रकारची सेवा ते सर्वांनी दिली. यावर्षी त्रिमूर्ती मंडप आणि डेकोरेटर्सचे मालक महादेव विठ्ठलराव जाधव उर्फ बंडू
यांचा या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा मंडप आणि साऊंड सिस्टीम दिलेली आहे. त्या सर्वांनाच मी मनपूर्वक धन्यवाद देतो. शब्दसुमनाने आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या ठिकाणी राधेश्याम सांगितलं ना, राधेश्याम जाधव दत्त मंडप डेकोरेटर्स, अजून काय सांगू, हे पण या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबत असताना एकदा काल्याचा श्लोक होईल. जालिंदर जाधव मंडपवाले साऊंड सिस्टीम मंडप, त्यांचंही या ठिकाणी सेवादान झालेलं आहे. अशी सर्व मंडळी तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य करणारी मंडळी आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. त्याचप्रमाणे आता नियमाप्रमाणे विभ्रद्वेनं जठरपटयो श्रृंगवेत्रेच कक्षे वामे पानो म्रसन कबलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिहारो हसयन्नर्मभिः स्वर्गलोके मिशति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली. तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम कुंडली आता एक विनंती, कीर्तन संपल्यानं आरती झाली, आता संपला कार्यक्रम की चटाया उचलायच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पंक्तीला बसायचं. जिथे भेटेल तिथं जागा आणि वाड्याला रस्ता ठेवा. वाड्याला रस्ता नाही ठेवला तर तुमच्यापर्यंत पंगत पोहोचणं मुश्किल होईल. वाढ पोहोचली पाहिजे म्हणून करता सर्वांनी आपली शिस्त पाळावी ही सर्वाला मी विनंती करतो. शिंकेला वी शिंगेला रे दुरी शिंगेलाची होतो तिघाचे निवरी होतो तिघाचे निवरी होतो तिघाचे निवरी होतो तिघाचे निवरी तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडी 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 वाहतीच्या धारा वाहतीच्या धारा वाहतीच्या धारा वाहतीच्या धारा रे दोहीच्या कोपरा रे दोहीच्या कोपरा गारे दोहीचा गोपरा गारे दोहीचा गोपरा गारे दोहीचा गोपरा गारे दोहीचा गोपरा दोहीकडे हारे दोहीकडे मुख पसरोनी गडी मुख पसरो. आता विनंती आहे, युवा नेते जयदाद भैया धस आणि या संस्थांचे उत्तराधिकारी आनंद महाराज मालक यांनी दोघांनी मिळून ते हंडीचा कार्यक्रम फोडायचा आहे आणि चरण आहे. तुका म्हणे हाती ठोका काहीच म्हणे कडे मुख पसरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख पसरोनी कडे कंठी धरिला कृष्ण मनी आवाजनी प्रकाश मला वाटो एकामेका वैष्णवनिका तरुणम बाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू मला वाटो एकामेका वैष्णवनिका जपरम तुका म्हणे भूमंडळी आई बळी रगारी मला वाटो एकामेका वैष्णवनिका जपरम मला वाटो एकामेका वैष्णवनिका जपरम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम.
जय जय विठ्ठल हा बोलिले येणे वाकुडे उत्तरी राज महाराज तुम्ही नाही विचारिला दे कारण या फुला राज